नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं कुंभ राशीतील गोचर भ्रमण व त्याचे जागतिक राजकीय सामाजिक फळ त्याचबरोबर तुळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना हे गोचर भ्रमण कसं जाणार आहे मी सांगणार आहे। थोडक्यात तुम्हाला या 6 राशीच्या लोकांचं मासिक भविष्य मी सांगणार आहे सर्व ग्रहगोचरीचा विचार करून। सुरू करूया आपण रवीच्या गोचरचा। आपल्याला माहिती आहे की रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो। म्हणजे रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवी गोचरीने आपल्याला रवीच्या गोचरीचा विचार केला तर रवी जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला जेव्हा 3रा 6वा 10वा आणि 11वा जातो तेव्हा तो अतिशय शुभ फलदायी ठरतो व ज्यावेळी तो राशीला 4था 8वा 12वा जातो तेव्हा तो अशुभ फलदायी किंवा प्रतिकूल फळ देतो। इतर स्थानामध्ये तो मध्यम फळ देतो। असा हा रवी गोचरीने 13 फेब्रुवारी रोजी मकर या राशीतून आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 14 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे। कुंभ या शत्रूच्या व हिनबली राशीमध्ये रवी हा बलीन होत असल्याने तसेच तो इतर पापग्रहांच्या अशुभ योगात येत असल्याने हे रवीचं गोचर 14 मार्च पर्यंत आपल्या कारकत्वातील अशुभ फळे देणार जाईल असं दिसतं। त्यामुळे सर्वच राशींना कमी अधिक प्रमाणात त्रास होणार आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की 12 फेब्रुवारी ते 15 एप्रिल हा काळ ग्रहगोचरीप्रमाणे ग्रहांच्या स्थितीमुळे अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे। त्यामुळे हे गोचर थोडं त्रासदायक असेल लक्षात घ्या। सर्वच राशींना कमी अधिक प्रमाणात त्रास होणार आहे। सर्वच लोकांनी काळजी घेणं खूप गरजेचं राहील। आपण जर इतर ग्रहगोचर विचार केला तर कुंभ राशीमध्ये रवी बरोबर राहू आहे। त्यामुळे रवी राहू युती होणार आहे आणि रवी केतूची प्रतियुती होणार आहे। हे दोन्ही अशुभ योग आहेत। कुंभ राशीमध्ये बुध शुक्र असल्यामुळे 1 मार्च पर्यंत रवी बुध शुक्र अशी युती होणार आहे। 23 फेब्रुवारी नंतर मंगळ ही कुंभ राशीत येत आहे। त्यामुळे पुढे 14 मार्च पर्यंत रवी मंगळ राहू बुध शुक्र अशा 5 ग्रहांची एकत्र युती होत आहे। हे योग काय फारसे चांगले नाहीत। या युतीमुळे रवी राहू ग्रहण योग, रवी केतू ग्रहण योग, मंगळ राहू अंगारक योग असे अशुभ योग तयार होत आहेत। मिथुन राशीमध्ये गुरु आहे, सिंह राशीमध्ये केतू आहे, मीन राशीमध्ये शनी नेपच्यून आहे आणि वृषभ राशीमध्ये हर्षल आहे। अशी इतर ग्रहांची स्थिती असल्याने 14 मार्च पर्यंत रवी मंगळ राहू केतू हर्षल शनी अशा सर्व पापग्रहांचे आपापसामध्ये अशुभ योग होत आहेत। म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र योग असे सगळे अशुभ योग 14 मार्च पर्यंत होत असल्यामुळे 14 मार्च पर्यंतचा काळ हा थोडा स्फोटक आणि विध्वंसक घटनेसाठी पोषक राहील असं दिसतं। पुढील रवीचं गोचरचा जर पुढील गोचर विचार केला तर रवी हा मीन राशीमध्ये जाणार आहे। तेव्हा मीन राशीमध्ये शनी नेपच्यून आहे। रवी शनी युती फारशी चांगली असणार नाही। त्या पुढचा 1 महिनाही खराब असणार आहे। म्हणजे सरासरी 15 एप्रिलपर्यंत अशीच ग्रहस्थिती असल्यामुळे तोपर्यंत जागतिक अशांतता व नैसर्गिक आपत्ती संकटे या काळात राहतील असं ग्रहस्थितीवरून दिसतं। सर्वच राशीच्या लोकांनी 15 एप्रिलपर्यंत काळजी घेणं गरजेचं राहील। आता आपण 13 फेब्रुवारी ते 14 मार्च 26 पर्यंत या कुंभ राशीतील गोचर रवीची जागतिक सामाजिक राजकीय किंवा सर्वसामान्य फळ काय मिळतील हे मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे। बाकी तुम्ही शांतपणे ऐकलं। पहिली गोष्ट म्हणजे काय, रवी हा कुंभ या वायुतत्वाच्या राशीमध्ये येत असल्याने तसेच कुंभ या राशीमध्ये रवी राहू, मंगळ राहू, बुध राहू अशा युत्या होत असल्याने 14 मार्चपर्यंतच्या ह्या ग्रहस्थितीमुळे एखादी हवेतील इन्फेक्शनची साथ किंवा संसर्गजन्य आजाराची साथ येण्याची आणि झपाट्याने पसरण्याची शक्यता राहील किंवा काही ठिकाणी विषारी वायूची गळती होणं, विषबाधा होणं व त्यातून मोठी जीवितहानी होणं संभवतं। तसेच कुंभ राशीत ग्रहांची स्थिती जास्त असल्याने व रवी हा आरोग्याचा कारक हा दूषित होत असल्याने या काळात काही लोकांना पित्ताचे विकार, रक्तदाब, हार्ट अटॅक, पक्षाघात इत्यादी आजार होण्याचे किंवा अशा आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील। दुसरं बाकीत लक्षात घ्या की रवी हा पापग्रहाने दूषित होत असल्याने 14 मार्चपर्यंतचा काळ राजकारणी लोकांना, सत्ताधारी पक्षांना म्हणजे सरकारला प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाईल। विरोधकांकडून त्रास व कोंडी करण्याचा प्रयत्न या काळात मोठ्या प्रमाणात होईल। काही देशात सरकारविरुद्ध मोठी जनआंदोलने, मोर्चे निघण्याची शक्यता राहील। हिंसक आंदोलने किंवा जातीय दंगली काही ठिकाणी होण्याची शक्यता राहील। तसेच काही देशात व काही राज्यात सत्तांतर होणं किंवा मोठ्या राजकीय नेत्याची हत्या होणं किंवा त्याचा मृत्यू होणं संभवतो किंवा त्यांना अटक होणं, त्यांना सत्तेतून पाय उतार होणं इत्यादी संभवतं। विशेषतः एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू 15 एप्रिलपर्यंत होणं संभवतं। हे मी एप्रिल 2000 किंवा जानेवारी 2025 मध्ये सांगितले, हे लक्षात घ्या। तिसरं वाक्यात सरकारी नोकरदार, वैद्यकीय क्षेत्र तसेच राजकारणी लोक यांना हा काळ प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल।
काहींना या काळात नोकरीमध्ये अडचणी अडथळे येणं, प्रमोशन रखडणं किंवा क्वचित नोकरी जाणं इत्यादी संभवतं. त्यामुळे सरकारी नोकरदारांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच हा काळ राजकारणासाठी आणि राजकीय क्षेत्रासाठी खराब असणार आहे. त्यामुळे या काळात राजकीय अस्थिरता निर्माण होईल व राजकारणामध्ये अनपेक्षित मोठे बदल होणं संभवतं. सत्ताधारी पक्षाला हा काळ कटकटीचा जाईल. चौथं भाकीत शेअर मार्केटचा असं आहे की 3 मार्चपर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार होतील. सरकारच्या काही चुकीच्या निर्णयामुळे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होईल. शेअर मार्केट अस्थिर होणं किंवा त्यामध्ये मोठं करेक्शन होणं संभवतं. 3 मार्चनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता राहील. सोने चांदी यांचे जे वाढलेले भाव आहेत ते कमी होतील असं दिसतंय. 5वी गोष्ट आहे मंगळ राहू युती, मंगळ हर्षल केंद्र योग, रवी हर्षल केंद्र योग अशा अशुभ योगामुळं 23 फेब्रुवारीनंतर काही ठिकाणी मोठे भूकंप होणं, सुनामी होणं, तसेच मोठी बर्फवृष्टी होणे, स्फोटक घटना घडणे, आगीच्या घटना, तसेच रेल्वे विमान अपघात होणं इत्यादी संभवतं आणि त्यामध्ये मोठी जीवितहानी होणं संभवतं. तसेच काही देशामध्ये बंड होऊन मोठी हिंसा, निदर्शने, जाळपोळ इत्यादी होणं संभवतं. मागे सांगितल्याप्रमाणे 12 फेब्रुवारीनंतर वरील ग्रहयोगामुळे काही देशांना युद्धाला सामोरं जावे लागण्याची शक्यता राहील. युद्धजन्य स्थितीमुळे मोठी जीवितहानी होणं संभवतं. कदाचित याच काळात 3रं महायुद्ध सुरू होऊ शकतं. 6वं बाकीत शुक्र राहू, शुक्र मंगळ, शुक्र हर्षल अशा अशुभ योगामुळे या काळात मोठ्या स्त्रिया किंवा कलाकारांसाठी त्रासदायक हा काळ असणार आहे. यांचे मृत्यू या काळात होणं, तसेच स्त्री वर्गावरील अन्याय किंवा अत्याचारासारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता या काळात राहील. काहींना स्त्री संबंधित घटनांबाबत बदनामी होणं संभवतं या काळामध्ये. ह्या 6 गोष्टी लक्षात घ्या. आता आपण कुंभ राशीतील ह्या रवीची गोचराप्रमाणे तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना काय फळे मिळतील की हे महिना 14 मार्चपर्यंत ह्या 6 राशी लोकांना कसं जाईल मी तुम्हाला सर्व ग्रहगोचरीचा विचार करून सांगणार आहे. सुरुवात करूया आपण तुळ रास. तुळ राशीच्या पंचम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूलाने अडचणी निर्माण करणार जाईल. या लोकांना या काळात शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबतीत त्रास होणं संभवतं. 1 मार्च नंतर या लोकांच्या बऱ्याच अडचणी मात्र कमी होतील. 1 मार्चपर्यंत ह्या लोकांना त्रास जास्त असणार आहे. मानसिक स्वास्थ्य, सुख समाधान मिळेल 1 मार्च नंतर. तोपर्यंत मात्र या लोकांची चिडचिड, मानसिक अस्वस्थता, वाद व त्यातून मनस्ताप संभवतो. या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पंचमातील पापग्रहामुळे काहींना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठे नुकसान होणं संभवतं. त्यामुळे ट्रेडिंग करताना काळजी घ्या. त्यामुळे व्यवहार जपून करावेत. काहींना या काळात कामे रखडणं किंवा आर्थिक येणे रखडणं संभवतं. विद्यार्थ्यांचा विचार करा तर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी या काळात येतील. शिक्षणात अपेक्षित यश न मिळणं किंवा प्रवेश न मिळणं किंवा प्रवेश मिळण्यामध्ये अडचणी येणं संभवतं. थोडक्यात या रवीमुळे या लोकांना शारीरिक कष्ट, धनहानी, तसेच चिंता, काळजी इत्यादी राहील. 1 मार्च ते 14 मार्च या काळात शत्रूमध्ये वाढ होणं, कोर्ट कचेरीमध्ये अपयश येणं, प्रवासातून अपघात होणं, जोडीदाराशी मतभेद, वाद होणं इत्यादी संभवतं. 14 मार्च नंतरचा काळ या लोकांना उत्तम आणि प्रगतिकारक जाईल हे लक्षात ठेवा. विशेषतः लोकांना कुठले दिवस खराब होते तर तुळ राशीच्या लोकांना विशेषतः 15, 16, 24, 25 फेब्रुवारी व 5, 6, 14 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या चतुर्थ या सुखस्थानातून होणारे पापग्रहांचं गोचर भ्रमण दिनांक 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत ह्या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि थोडं मनस्तापदायक जाणार आहे. चतुर्थ या मानसिक सौख्याच्या स्थानातून पापग्रहांचं गोचर होत असल्याने या काळात कौटुंबिक वाद, कलह वाढतील. त्यामुळे मानसिक सुख समाधानामध्ये कमतरता जाणवेल. काहींच्या सावर इष्टेच्या बाबतीत कटकट निर्माण होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विशेषतः रक्तदाब, हार्ट अटॅक, पित्ताचा त्रास, पाय दुखणे इत्यादी आजार किंवा हे आजार वाढण्याची शक्यता या लोकांना राहील. यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. योग्य आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, शांत आणि संयमी राहावं, शक्यतो वाद टाळावेत. काहींना सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अडचणी आणि त्रास होऊ शकतात. जी लोक राजकारणात असतील वृश्चिक राशी त्यांनी काळजी घ्या. काहींना आईवडिलांच्या आरोग्याच्या तक्रारी राहतील किंवा वाढतील. तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं संभवतं. एकंदरीत हा काळ चिंता, अस्वस्थता निर्माण करणार जाईल. विशेषतः हा त्रास 23 फेब्रुवारीनंतर ह्या लोकांची वाढण्याची शक्यता राहील. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद, वाद होणं किंवा जोडीदाराचं आरोग्य बिघडणं या काळात संभवतं.
या लोकांनी कोणत्या दिवशी त्यास विशेष काळजी घ्यावी तर वृश्चिक राशीच्या लोकांना विशेषतः 17, 18, 19, 26, 27 फेब्रुवारी व 7, 8 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील। या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। त्यानंतर पुढची रास म्हणजे धनुरास। धनुराशीच्या तृतीय स्थानातून होणारं पापग्रहांचं किंवा रवीचं गोचर हे 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे। का तर राशीला तृतीयातून, षष्ठातून, दशमातून, लाभातून होणारं गोचर हे नक्कीच चांगलं असतं। इथं धनुराशीला हा प्लस पॉईंट आहे। असं असलं तरी धनुराशीला शनीची 7.5 सुरू आहे, लक्षात घ्या। शनीची पनोती चौथा शनीचं गोचर त्रासदायक आहे। मागील काही दिवसापासून होत असलेल्या ह्या त्रासातून, मागच्या 2-3 महिन्यापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची आता मुक्तता होणार ही चांगली गोष्ट धनुराशीच्या लोकांसाठी आहे। या रवीमुळे या लोकांचं तर धाडस, कर्तृत्व, पराक्रमामध्ये वाढ होईल। रखडलेली कामे या लोकांची मार्गी लागतील। हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना यश मिळेल, मोठे आर्थिक लाभ आणि मान सन्मान याची प्राप्ती होईल। या लोकांचे प्रवास सुखकर होतील व त्यातून फायदे होतील। काही लोकांना परदेश गमन, लांबची ट्रिप होणं संभव होतं। असं असलं तरी विमान प्रवास करताना या लोकांनी काळजी घ्या। मात्र प्रवासात तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल। नोकरी व्यवसायामध्ये या काळात प्रगती संभवतं। एकंदरीत हा काळ ह्या लोकांना सुख समाधान देऊन जाईल। विशेषतः 1 मार्च नंतर ह्या लोकांना मानसिक सुख समाधान, शांती, आनंद याची प्राप्ती अतिशय चांगली होईल। फेब्रुवारी महिना थोडा मध्यम जाईल। बुधाचं गोचर ह्या लोकांना प्रतिकूल असल्याने काहींना मानसिक अस्वस्थता, बेचैनी राहील। शनीच्या पनोतीमुळे अनारोग्य, मनस्ताप तसेच नोकरीमध्ये, करिअरमध्ये अडचणी, अडथळे येणं संभवतं। नवीन नोकरी ज्या लोकांना हवी असेल त्यांना नवीन नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा महिना अतिशय चांगला असणार आहे 14 मार्चपर्यंत। कुठले दिवस या लोकांना विशेष खराब होतील तर धनुराशीच्या लोकांना विशेषतः 20, 21, 28 फेब्रुवारी व 1, 9, 10, 11 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणाऱ्या जातील। या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। त्यानंतर मकर रास। मकर राशीच्या धनस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत थोडं प्रतिकूल, मात्र आर्थिक बाबतीत चांगलं जाण्याची शक्यता राहील। कुटुंब स्थानामध्ये पापग्रहांची उपस्थिती येत असल्याने या काळात कौटुंबिक अस्वस्थता राहणं, कुटुंबामध्ये वाद होणे किंवा आर्थिक चढ उतार राहणं संभवतं। या काळात काहींची चिडचिड, अस्वस्थता वाढेल। आरोग्याच्या समस्या काही लोकांना निर्माण होतील। विशेषतः डोळ्यांचे विकार, पित्ताचे विकार, डोकेदुखी, घसा गळ्याचे विकार, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील। साथीचे आजार पण होऊ शकतात। आजार, दवाखाना यावर या लोकांचं खर्च होणं व त्यातून मनस्ताप होणं संभवतं। काहींना आर्थिक अडचणी किंवा निरर्थक खर्च वाढतील। व्यापारात नुकसान, धनहानी संभवतं। काहींना निरर्थक चिंता, भय, दुःख राहील। थोडक्यात कौटुंबिक सुखाचा अभाव राहील। जोडीदाराचं आरोग्यही या काळात बिघडण्याची शक्यता राहील। या लोकांनी काळजी घेणं गरजेचं राहील। कुठले दिवस खराब जातील तर मकर राशीच्या लोकांना विशेषतः 13, 14, 22, 23 फेब्रुवारी व 2, 3, 4, 12, 13 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील। या काळात या लोकांनी शांत व संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। त्यानंतर कुंभ रास। आपल्या सर्वांना माहितीच आहे कुंभ राशीला, मीन राशीला आणि मेष राशीला शनीची 7.5 सुरू आहे। तेव्हा कुंभ राशीतून आता कुंभ राशीला 7.5 सुरू असताना राशीवरूनच आता रवी, मंगळ, राहू, बुध, शुक्र अशा अनेक पापग्रहांचं गोचर होत असल्यामुळे 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंतचा काळ या लोकांना अतिशय प्रतिकूल आणि अनारोग्य देणारा जाईल। चंद्रावरून पापग्रहाचं होणारं गोचर हे खराब असल्यामुळे या काळात या लोकांना चिडचिड होणं, मानसिक अस्वस्थता राहणं, अहंकारामध्ये वाढ होणं, वादविवाद होणं, तसेच आरोग्य बिघडणं इत्यादी संभवतं। या काळात कामे रखडणे, अपेक्षित यश न मिळणं, कौटुंबिक वैवाहिक कलह होणं व त्यातून मनस्ताप होणं संभवतं। त्या शक्यतो जोडीदाराशी वाद टाळावेत। बोलण्यावर या लोकांनी विशेष नियंत्रण ठेवावं, अन्यथा बोलण्यातून वादविवाद होण्याची किंवा वाढण्याची शक्यता राहील। काहींना या काळात मनस्ताप, डोकेदुखी तसेच आरोग्याच्या तक्रारी राहतील। विशेषतः पोटाचे आजार, थकवा, हृदयरोग, रक्तदाब, डोळ्यांचे विकार, पित्ताचा त्रास या काळात होणं संभवतं। या काळात जोडीदाराशी मतभेद होणं, वाद होणं संभवतं। काहींना दुःखद प्रवास करायला लागणं किंवा स्थलांतर करणं संभवतं। कुंभ राशीला बरेच ग्रहांचं गोचर हे प्रतिकूल सुरू असल्याने 15 एप्रिलपर्यंत काळ या लोकांना जास्त त्रासदायक झाला असं दिसतं। मात्र या लोकांना आता गुरुबळ उत्तम आहे, ही एकच जमेची बाजू आहे। त्यामुळं जरी अडचणी आल्या तर त्यातून मार्ग निघेल। अविचारी कृत्य ह्या लोकांनी आत्ता करू नये, कायद्याचं पालन करून वागावं, बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, तडजोडीची भूमिका घ्यावं, म्हणजे ह्या लोकांचा बराच त्रास कमी होणार आहे। सगळ्यात मुख्य ह्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं।
कुठल्या दिवस या लोकांना जास्त खराब जातील तर कुंभ राशीच्या लोकांना विशेषतः 15, 16, 24, 25 फेब्रुवारी व 5, 7, 14 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. आपल्याला माहीतच आहे की मीन राशीला आत्ता शनीची 7.5 आहे. चंद्रावरून शनीचं गोचर भ्रमण अतिशय खराब सुरू असताना याच चंद्राला 12व्या स्थानामध्ये पापग्रहांची उपस्थिती हे असणं ही चांगली ग्रहस्थिती नाही आहे. त्यामुळे मीन राशीच्या 12व्या स्थानातून होणारं रवीचं किंवा पापग्रहांचं गोचर दिनांक 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या लोकांना अतिशय प्रतिकूल आणि मनस्ताप देणारं जाईल. मीन राशीला सध्या शनीची 7.5 सुरू असल्याने ती 7.5 प्रतिकूल सुरू असल्याने व सर्वच ग्रह गोचर ह्या लोकांना प्रतिकूल असल्याने 15 एप्रिलपर्यंतचा काळ या लोकांना प्रचंड शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबतीत त्रासदायक जाईल. विशेषतः या काळात आजारपण, दवाखाना, औषधोपचार यावर मोठे खर्च होणं संभवतं. शक्यतो या लोकांनी प्रवास टाळावे, अन्यथा प्रवासात अपघात होणं संभवतं. विमान प्रवास शक्यतो या लोकांनी करूच नयेत. काहींना या काळात रक्तदाब, हृदयविकार, पाठीचे दुखणं, हाडांचे विकार, पक्षाघात, अपघात इत्यादी होणं संभवतं. त्यामुळे आरोग्याची काळजी विशेष घ्यावी. काहींना अनपेक्षित मोठे खर्च होणं, कर्ज होणं, आर्थिक नुकसान होणं, चोरीमुळे नुकसान होणं संभवतं. पैशाचे व्यवहार तसेच गुंतवणूक ह्या लोकांनी जपून करावी. या काळात या लोकांची कामे रखडणं, अपेक्षित यश न मिळणं, मनस्ताप होणं संभवतं. या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. 12व्या स्थानातील पापग्रहामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होईल. काहींना कोर्ट कचऱ्यावर त्यातून मनस्ताप होणं संभवतं. आरोग्याची विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल. आर्थिक अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना किंवा कोणतीही खरेदी करताना विचार करा. शक्यतो ह्या गोष्टी सगळ्यात टाळा. आणि मुख्य म्हणजे या राशीच्या लोकांनी सध्या गरजा आणि अपेक्षा यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कोणते दिवस या लोकांना विशेष खराब जातील तर मीन राशीच्या लोकांना विशेषतः 17, 18, 19, 26, 27 फेब्रुवारी व 7, 8 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मी आत्तापर्यंत तुम्हाला ह्या दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना गोचर भ्रमण सांगितले. ज्या राशीच्या लोकांना हे गोचर, रवीचं गोचर अतिशय प्रतिकूल किंवा खराब असेल त्या लोकांनी काय केलं पाहिजे, त्या लोकांना मी उपाय सांगणार. ते उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला या अशुभ फळांची तीव्रता कमी मिळेल. उपाय पहिला लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा मनातल्या मनात करा. त्यानंतर एक रवीचा ग्रंथोक्त मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणवतो अस्मिन दिवाकरम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. किंवा ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र येतो, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. नंतर रोज सकाळी लवकर उठा आणि सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्यनमस्कार करा. नक्कीच तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल किंवा आरोग्य चांगलं राहील. रवीचे जे गोचरचे परिणाम चांगले मिळतील. मला वाटतं या विषय तुम्हाला आवडला असेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र या लोकांना शेअर करायला विसरू नका. अजून एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये अभ्यासपूर्ण किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणाऱ्या एखाद्या विषयावर आपण बोलू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.